मी सांगते ते ऐक. कळलं? मी करतो काहीतरी. येतो काळजी. संयुक्ताची तब्येत कशी आहे आता? स्टिचेस घालून ब्लिडिंग थांबवलंय. शी स्टेबल नाव आणि सकाळपर्यंत शुद्धीवर येईल सुद्धा. डॉक्टर थँक्यू व्हेरी मच. अहो तुमचे उपकार मी जन्मात विसरणार नाही खरंच. इट्स ओके. आमची ड्युटीच आहे ती. शी इज ओके नाव. डोंट वरी. वाईट झालं. तुमच्या बायकोनं जे काही केलं ते ऐकून वाईट वाटलं. हॅलो, कोण बोलताय? त्यांचा खूप जीव आहे हो शार्दूलवर आणि तुमचा त्यांच्यावर. कोणात तुम्ही? हॅलो, कोण बोलताय? सध्या तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घ्या. आणि हो, तुमचं शार्दूल मजेत आहे. काळजी करू नका त्याची. बघा शार्दूलला काही. हॅलो. संयोगिताची काय अवस्था झाली असेल मी तर कल्पनाच करू शकत नाही. नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. आज 2 दिवस झाले तिचा मुलगा बेपत्ता आहे. ती कशी जगत असेल त्याच्याशिवाय. मी देवयानीशिवाय एक क्षण सुद्धा जगू शकणार नाही. मी समजू शकते तिचं दुःख काय आहे ते. आपण खरंच काहीतरी करूया त्यांच्यासाठी. ज्यांनी त्याला पळवलंय तो त्याला रस्त्यात घेऊन फिरवत नसणार. कुठल्या तरी अज्ञात स्थळी त्यांनी लपवून ठेवलं असणार त्याला. त्यामुळे त्याला शोधून काढणं हे पोलिसांचं काम आहे आणि तपास चालू आहे. मी आई होऊ शकणार नाही म्हणून आपण शार्दूलला दत्तक घेतलं. देवाने त्यालाही हिरावून घेतलं आपल्यापासून. माझं काय साहेब? मी कसं जगायचं? सांग, कोणासाठी जगायचं मी आणि आपल्या शार्दूल? त्याचा विचार नाही केलास त्याचा परत फोन येईलच म्हणा. लक्षात ठेव, शार्दूल त्याच्याकडे आहे. तो बरा आहे, सुखरूप आहे. तू काळजी करू नकोस. मी त्याला शोधून काढेन. अगं काय झालं? कोण आहे तो? तू काय रे? आता कशाला आलायस इथे आमच्या दारामध्ये? काय काम काय तुझं आमच्याकडे? आता राहिलाय काय शिल्लक? आलाय मोठा नेहाकडे. तुझ्यासारख्या वेड्याशी लग्न करून तुला माणसात आणायचा प्रयत्न केला तिने. प्लीज थांब. तू आयुष्यभर तिची चाकरी केलीस ना तरी तुझ्यावरचे उपकार फिटणार नाहीत एवढं केलंय माझ्या लेकीने तुझ्यासाठी. आणि तू काय केलंस? घरात हाकलून दिलंस तिला. अशी उपकारांची परतफेड केलीस तू. आता कशाला आलायस इथे? आई शांत. चालायला. आई शांत. गप तू. आई चालायला लागा की इथून. आई तू आत. नेहा, तुला जे काही हवंय ते मी द्यायला तयार आहे. शार्दूल, माझी इस्टेट, माझा पैसा, माझे धन दौलत सगळं सगळं तुला द्यायला तयार आहे. पण प्लीज माझ्या प्रियांकावर जे खोटे आरोप लावलेस ते मागे घे. मी काहीही केलेलं नाहीये आणि प्रियंका बरोबर जे काही होत आहे ना, शी डिझर्व इट. तीच लायकी आहे तिची. शराब न्या. तिच्याबद्दल बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये, समजलं? समजलं. मला फक्त एवढंच सांग की तू प्रियांकावरचे आरोप मागे घेणार आहेस की नाही? नाही. याचे परिणाम फार वाईट होतील नेहा. शार्दूल, माझ्या आयुष्यात एवढं वाईट घडून गेलंय, त्यापेक्षा आता आणखी काय वाईट घडणार आहे? त्या प्रियंकाच्या नादी लागून तू मात्र तुझ्या आयुष्याची माती करून घेतोयस. टेक केअर अँड गुड बाय.